देशातली सर्वात मोठी सहकारी बँक म्हणून प्रसिद्ध असलेल्या सारस्वत बँकेचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे माजी खासदार एकनाथ ठाकूर यांचं मुंबईत निधन झालंय। एकनाथ ठाकूर गेली अनेक वर्ष त्यांच्या बँकिंगच्या क्षेत्रामधल्या भरीव योगदानासाठी संपूर्ण देशाला परिचित होते। ठाकूर यांच्या काळात सारस्वत बँक देशातली सर्वात मोठी सहकारी बँक बनली। रिझर्व्ह बँकेकडून संपूर्ण देशभरात शाखा उघडण्याची परवानगी असणारी सारस्वत बँक ही एकमेव बँक आहे। देशातल्या आणि राज्यातल्या अनेक सहकारी बँकांच्या चळवळीचा ज्या काळात घरघर लागली त्या काळात एकनाथ ठाकूरांनी सारस्वत बँकेची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली। ठाकूर यांच्या जाण्यानं एक कुशल प्रशासक आणि उत्तम वक्ता गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होतीये। शिवसेनेचे माजी खासदार सुरेश प्रभू सध्या आपल्यासोबत आहेत। प्रभू सर, अनेक वर्ष आपण आणि ठाकूर सर दोघे जण सहकारी राहिलेला आहात। काय त्यांची स्वभाव वैशिष्ट्य होती की ज्याच्या जोरावरती त्यांनी देशातली सर्वात मोठी सहकारी बँक इतकी वर्ष उत्तमरित्या चालवली? मी सारस्वत बँकेचा आणि आमचा संबंध बराच वर्ष होता। मी सारस्वत बँकेचा अध्यक्ष होतो। त्याच वेळेला मी त्यांना खरं म्हणजे सारस्वत बँकेच्या बोर्डावर ते आले होते आणि मी आणि ते सारस्वत बँकेचे एकत्रही आम्ही बरेच वर्ष काम केलं होतं। मी अध्यक्ष असताना ते आमच्या संचालक मंडळात होते आणि त्यामुळे सारस्वत बँकेला येण्यामध्ये त्यांचा देखील माझा देखील वाटा असल्यामुळे मला निश्चितपणे एका गोष्टीची खंत वाटते की आज दुर्दैवाने अचानक म्हणता येणार नाही परंतु अनेक वर्ष ज्या रोगाशी त्यांनी सामना केला त्यांच्यावर आज त्यांचं निधन झालं। खरं म्हणजे अनेक वर्ष त्यांच्या शरीराचा आणि मृत्यूचा लढा चालूच होता। त्यांना बरेच वर्षापूर्वी बरोबर 25-30 वर्षापूर्वी त्यांना खरं म्हणजे एका कॅन्सर सारख्या आराध्य रोगाने व्याधी झाली असताना देखील ते त्याची झगडत राहिले। आज मात्र त्यांच्या देहाने मृत्यूपुढे हार मान्य केली आणि आज ते आपल्यात नाहीत। या गोष्टीचं निश्चितपणे सर्वांप्रमाणे मलाही दुःख झालेलंच आहे। एका गोष्टीचं वाईट वाटतं असं की एक चांगला लढणारा माणूस आज आपल्यामध्ये नाही। प्रभू सर, त्याचबरोबर त्यांची कोणती वैशिष्ट्य, खास करून प्रशासकीय वैशिष्ट्य जर का आपण बोलायची झाली तर ती कोणती होती जी आपणही अंगीकारलीत? मी असं म्हणेन की त्यांना म्हणजे सारस्वत बँकेचा अध्यक्ष मी होतो 1989 साली आणि त्यानंतर मी त्यांना सारस्वत बँकेच्या बोर्डावर त्यांना आमंत्रण केलं होतं आणि म्हणजे आज जवळजवळ 25 वर्षापूर्वी मी अध्यक्ष होतो बँकेचा आणि अर्थात सगळ्यात तरुण अध्यक्ष असताना देखील एका माझ्यापेक्षा वयाने जास्त असणाऱ्या माणसाला एवढ्यासाठी बोलावलं होतं की त्यांच्या अनुभवाचा फायदा देखील बँकिंग सेक्टरमध्ये सारस्वत बँकेला होऊ शकेल। आणि एक बँकेची एक वैशिष्ट्य आमच्या सारस्वत बँकेचं की एक लहान माणसांची मोठी झालेली बँक आणि त्यामुळे मला एक आनंद होतो एका गोष्टीचा की आमच्यानंतर माझ्यानंतर बँकेचे ते अध्यक्ष झाले बऱ्याच वर्षानंतर, काही काळानंतर। मी आधी अध्यक्ष झाल्यावर मला वाटतं 1992 नंतर 96 नंतर त्यांनी सारस्वत बँकेच्या बोर्डावर बाकी 2-3 अध्यक्ष असतानंतर ते अध्यक्ष झाले काही काळानंतर, 15-20 वर्षानंतर पण। आणि त्यामुळे तोच आमचा एक चालू असणारा वारसा पुढे काढण्याचं काम त्यांनी केलं। मला खात्री आहे की सारस्वत बँक ही एका सर्वसामान्य माणसाला आपली वाटते आणि अजूनही बँकेची वाढ पुढे अशीच होत राहील की ज्याप्रमाणे सर्वसामान्य माणसाची बँकेकडून असणारी अपेक्षा पूर्ण करण्याला बँकेची नवीन पिढी देखील निश्चितपणे काम करेल अशी मी खात्री बाळगतो। प्रभू सर, धन्यवाद आपण एकनाथ ठाकूर यांच्या आठवणी जागवल्याबद्दल। आणि आपले क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संजगिरी सुद्धा आपल्यासोबत आहे। संजगिरी सर, आपला स्नेहबंध कसा जपलेला होता एकनाथ ठाकूर यांच्यासोबत आणि काय व्यक्तिमत्व होतं एकनाथ ठाकूर? खरं तर एकनाथ ठाकूरांकडे मी एक आदर्श म्हणून किंवा ज्याला म्हणतात इन्स्पिरेशन म्हणून नेहमी पाहिलं। त्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांची रॅक्स टू रिचेस स्टोरी होते। अत्यंत सामान्य कुटुंबातून कोकणातल्या आलेला, दरिद्री कोकणातून आलेला हा एक माणूस बघता बघता तो बँकेमध्ये ऑफिसर होतो, म्हणजे ऑफिसरची परीक्षा देऊन स्टेट बँकेमध्ये ते येतात काय आणि त्याच्यानंतर मग इतरांना ट्रेनिंग देण्यासाठी बँकिंग स्कूलची स्थापना करतात काय। आणि सारस्वत बँक जी एक साधी शेड्यूल्ड बँक होती, जी एक गिरगावमधल्या निक्याद्वारी लेनमध्ये एक ज्याला काय म्हणता येईल गिरगावात राहिलेली टिपिकल मध्यमवर्गीयांची अशी जी बँक होती, त्या बँकेला कित्येक घेऊन वरती नेऊन, नुसतं वरती नाही तर ऑलमोस्ट एव्हरेस्टवर नेऊन त्यांनी बसवण्याचं काम केलं
आणि हे त्यांच्या बुद्धिमत्तेतून आणि त्यांचा जो एकंदरीत कंट्रोल होता, जो बँकेचा प्रचंड अभ्यास होता आणि त्यांची जी काम करण्याची पद्धत होती, त्या पद्धतीतून त्यांनी केलंय. म्हणजे ज्याला खऱ्या अर्थाने सारस्वत बँकेची जर उद्या यशाची स्टोरी लिहायची झाली तर ती स्टोरी ही एकनाथ ठाकूरांच्या यशाची सुद्धा स्टोरी असेल. इतकं त्यांचं कर्तृत्व आणि बँकेचं कर्तृत्व हे एकमेकांना समांतर गेलं असं मला वाटतं. आणि त्यामुळे मला असं नेहमी वाटतं, बरं नुसतं बँकिंगच्या बाबतीत नाही तर त्यांना इतर क्षेत्रातही खूप त्यांचं प्रेम होतं. त्यांचं क्रिकेटवर प्रेम होतं, त्यांचं साहित्यावर प्रेम होतं, त्यांचं गाण्यावर प्रेम होतं आणि दुसऱ्याला मदत करण्याची एक वृत्ती होती. म्हणजे एक मी पर्सनल उदाहरण सांगतो की एकदा मी माझ्या मुलाला घेऊन गेलो, माझ्या मुलाने त्यांचा एक कार्यक्रम केला आणि तो त्यांना प्रचंड आवडला. म्हणजे बँकेचा कार्यक्रम माधव मंत्रींच्यासाठी, ते पण जे बँकेचे होते, त्यांनी मला असं सांगितलं की अरे तुझ्या मुलाला माझ्याकडे घेऊन ये रे, तू फार ह्या स्तरावर वरच्या स्तरावर जायला पाहिजे त्याने. आणि एक साधारण मध्ये काळ गेला आणि मी त्याला घेऊन गेलो, ते त्यांनी त्यांना सांगितलं की हे बघ की तू आता ह्या स्तरावर खूप चांगला काम करतोय, यात काही वाद नाही, पण यू हॅव टू गो इन टू द अदर लीग. म्हणजे जर माणसाला मोठं व्हायचं असेल तर एका स्तरावर राहून चालत नाही, वरच्या स्तरावर जायला पाहिजे. आणि त्यासाठी जी काही मदत लागेल ना ती मदत मी तुला द्यायला तयार आहे, बँक तुला द्यायला प्रोव्हाइड, फक्त तुम्हाला तुझ्याकडे ते टॅलेंट आहे ते वापर आणि पुढे जा. दुर्दैवाने ते सगळं व्हायच्या आतच आज ते आपल्यात नाही आहेत. पण ही जे त्यामुळे माझ्या मुलामध्ये एक स्फूर्ती निर्माण झालेली आहे, त्याला एक ज्याला काय म्हणतात निश्चितपणे म्हणजे प्रत्येकाला प्रेरणा देण्याचं एक मोठं काम सुद्धा एकनाथ ठाकूर यांनी केलेलं आहे. संजगिरी सर, धन्यवाद आपण आठवणी जागवल्याबद्दल. आपल्यासोबत सध्या उद्योजक जयराज साळगावकर आहेत. साळगावकर सर, आपल्या काय आठवणी आहेत? आपल्याला कसं भावलेलं एकनाथ ठाकूर हे व्यक्तिमत्व? एकनाथ ठाकूर हे अत्यंत गरिबीतून वर आले. कुडाळला ते एका दुकानामध्ये म्हणजे काउंटरवर वाड्याकडे असतं ना त्याचं पुड्या बांधायचं काम करायचं. तिथून हा माणूस वर आला. त्यानंतर त्यांचा आयुष्यातला मोठा टर्न किंवा त्यांना वळण नवीन मिळालं ते आणीबाणीच्या काळात मिळालं. तेव्हा ते स्टेट बँकेत होते आणि आणीबाणीचा निषेध म्हणून त्यांनी नोकरी सोडून दिली आणि NSB म्हणजे नॅशनल स्कूल ऑफ बँकिंग चालू केलं, जिथे मराठी मुलांना बँकांमधल्या ज्या संधी आहेत त्या उपलब्ध व्हाव्या म्हणून ते त्यांना ट्रेन करायला लागले. आणि NSB खूप मोठी झाली. पण एकनाथ ठाकूर हे हाडाचे बँकर होते. त्यांच्या बँकिंग स्किल बद्दल प्रश्नच उद्भवत नाही. आणि या देशातल्या बँकिंगमध्ये मोठ्या मोठ्या लोकांबरोबर त्यांनी काम केलं होतं आणि त्यांचा तो फोटो त्या लोकांबरोबर त्यांच्या ऑफिसमध्ये होता आणि ते दाखवायचे, हे अमुक, हे तमुक, हे तमुक म्हणून. आणि बँकिंगवर त्यांचा बऱ्यापैकी कंट्रोल असल्यामुळे सारस्वत बँक त्यांनी खूप मोठी केली, ब्रँचेस केल्या आणि त्यांचा टोटल कंट्रोल बँकेवर होता. प्रत्येक गोष्ट त्यांना बँकेतली माहीत असायची आणि आउटलुक अत्यंत पॉझिटिव्ह असायचा. माणसाकडे कुठले गुण आहेत हे जाणून ते त्याला तसं काम द्यायचे. आणि आपुलकीने जिव्हाळ्याने वागणारी एक व्यक्ती. तिचं निधन झाल्यामुळे बँकिंग क्षेत्राला जर धक्का बसलाच आहे, पण महाराष्ट्रालाही धक्का आहे हा. आणि बँकिंगचं त्यांच्या ज्ञानाचं अजून जर का जगले असते तर अजून खूप उपयोग झाला असता. 28व्या वर्षी या माणसाला कॅन्सरने ग्रासलं. तिथपासून इथपर्यंत म्हणजे किती विल पॉवर असेल, किती जिगर असेल, नक्कीच याची कल्पना करवत नाही. जयराज सर, आपली आणि त्यांची शेवटची भेट केव्हा झालेली होती आणि अशी एखादी आठवण आहे आपल्या दोघांमधली जी आपल्या कायम स्मरणात राहील? माझी त्यांची भेट त्यांना ICU मध्ये न्यायच्या आधी झाली होती. नंतर कोणाला भेटता येत नव्हतं. परंतु मला जर का काही आर्थिक किंवा बँकिंगचे जर का हे प्रश्न असले तर मी त्यांचा जरूर सल्ला घेत असेल. आणि नुसताच सल्ला नाही तर त्या संबंधित व्यक्तीची तेही फोन करून बोलत असत. असं 2-3 वेळा झाले. आणि त्यांनी त्या मदतीचा हात त्यांनी कधीही झिडकारला नाही. त्यांचा हात होता, एक आधार होता. आणि आमच्या वडिलांचं कैलासवासी जयंतराव साळगावकर त्यांचं आणि ठाकूरांचं खूपच चांगलं नातं होतं. त्यांनी समाजासाठी, मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी बऱ्याच चांगल्या गोष्टी केल्या. त्यांच्या निधनाने होणारं दुःख खरं सांगायचं तर शब्दातून व्यक्त होण्यापलीकडचं आहे. जयराज सर, धन्यवाद. आपण प्रतिक्रिया दिलीत आणि आपल्या आठवणी जागवल्यात त्याबद्दल. आणि सध्या आपल्यासोबत उमेश कांबळे आहेत, जे एकनाथ ठाकूर यांचे निकटवर्ती आहेत. कांबळेजी, खरं तर आम्हाला कल्पना आहे अत्यंत कठीण काळ आहे आपल्यासाठी, कठीण वेळ आहे, परंतु काय आठवणी आज दाटून येतात? नाही, खूप खूप मोठा लॉस आहे माझ्यासाठी. वैयक्तिकरित्या तर खूपच मोठी हानी आहे माझी. ते मला अत्यंत मुलासारखे म्हणायचे. मला आयुष्यात कधीही काही अडचण आली तर जाऊन फक्त मी साहेबांना बोलायला, मला अशी अडचण आहे. ते कधीही कुठलाही विचार न करता मला कायम म्हणायचे की तू नेहमी पुढे हो, मी आहे तुझ्या पाठीशी, काहीही
गरज लागली तर कधीही मला माझ्यासाठी उभे राहायचे. म्हणजे मला आता सुचत नाहीये काही बोलावं, पण माझ्या वडिलांप्रमाणे होते अगदी म्हणजे गुरुतुल्यच होते माझे एकनाथ ठाकूर साहेब. म्हणजे हे जाणं त्यांचं मला खूपच धक्का देणार आहे. काय बोलावं सुचत नाहीये, पण खरं ते खूपच मनाने खूप मोठे होते, खूप मोठे होते. कोकणावर विशेषतः त्यांचं प्रेम होतं, मराठी माणसावर प्रेम होतं. तरुणांनी पुढे यावं, तरुणांसाठी उद्योगात त्यांनी प्रगती करावी यासाठी त्यांनी अनेक तरुणांना उभं केलेलं मी स्वतः डोळ्याने पाहिलं. मी 10 वर्ष त्यांच्या जवळ होतो. ते मला ओळखतात, 10 वर्ष ओळखतात. आम्ही एकत्र काम केलं अनेक. पण तरुणांसाठी तर ते एक खूपच मोठे आयडॉल होते. व्यवसाय करावा असं त्यांची मनापासून इच्छा, म्हणजे तरुणांनी की त्यांनी व्यवसायच केला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारची मदत करायला ते नेहमी तयार असायचे. एकदम काही म्हणजे प्रश्नच नाही त्याबद्दल. उमेश, धन्यवाद. या कठीण वेळी सुद्धा आपण आपली प्रतिक्रिया दिलीत, आठवणी जागवल्यात एकनाथ ठाकूर यांच्या, त्याबद्दल. ते एकनाथ ठाकूर यांच्या कारकिर्दीची थोडक्यात ओळख करून घेऊया. सारस्वत बँकेचे अध्यक्ष आणि बोर्ड मेंबर म्हणून सुपरिचित एकनाथ ठाकूर. 2002 ते 2008 दरम्यान शिवसेनेकडनं ते राज्यसभेत खासदारही राहिले. नॅशनल स्कूल ऑफ बँकिंग अर्थात NSBचे ते संस्थापक. NSBच्या माध्यमातून मराठी मुलांना त्यांनी बँकिंग क्षेत्र खुलं केलं. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातलं एक मोठं नाव म्हणजे एकनाथ ठाकूर.